ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live दत्त जयंती पर्व उत्साहात साजरा। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 विशेष रिपोर्ट। नमस्कार मंडळी, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दत्त जयंती निमित्त काल पहाटेपासूनच परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चे रिपोर्टर गणेश कांबळे यांनी विविध ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांचा खास आढावा घेतलाय। मांजरी येथील भापकरमळा श्री स्वामी समर्थ मठ येथे दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटे अभिषेक, महाआरती, दत्त नामस्मरण, भजन कीर्तन यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले। त्याचप्रमाणे फुरसुंगीमधील मठी परिसरात देखील सालाबादप्रमाणे यंदाची दत्त जयंती अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडली। मठात दिवसभर विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून वातावरण भक्तिमयतेने आणि समाधानाने भरून गेले। स्थानीय नागरिक, भाविक आणि स्वयंसेवक यांनी कार्यक्रमाची उत्तम व्यवस्था सांभाळत दत्त जयंती उत्सव अधिकच भव्य केला आणि महाप्रसादाचा लाभ भक्तांनी आनंदाने घेतला। दत्त भक्तांच्या भावनांना स्पर्श करणारे हे धार्मिक उत्सवाचे क्षण महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 ने खास तुमच्यापर्यंत पोहोचवले। स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय। या ठिकाणी श्रीपाद श्रीराम दत्तमठ 1965 साली एक छोटीशी पर्णकुटी या ठिकाणी होते। त्या पर्णकुटीमध्ये आमचे बाबा महाराज योगराज महाराज गेल्या वर्षी दत्तांच्या दिवशी या ठिकाणी देहावसान झालेले आणि या ठिकाणी सुरू छोटंसं रोपटं होतं। त्या छोट्या रोपटात मोठा वटवृक्ष या ठिकाणी साधन तयार झालेले। बाबांच्या योगानं 22 सोलापूर जिल्ह्यामध्ये 22 या ठिकाणी मोठं मठ बांधलेलं आहे। 22 पानगाव, कळमडी, सातारा, मुंबई, डहाणू अशा ठिकाणचे अनेक साधक या ठिकाणी येतात, आध्यात्मिक ज्ञान शिदोरी घेऊन जातात आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतात। बाबांचे गेल्यानंतर बाबांच्या त्यांचे असणारे एक शिष्य उत्तराधिकारी उत्तरराव कोंडाळकर हे होते आणि उत्तरराव कोंडाळकर गेल्या वर्षी देहावसान झाल्यानंतर बाबांचे प्रथम पुत्र या ठिकाणी असणारे आमचे रामराज महाराज वसंत पवार यांना या ठिकाणी अधिकार पूर्ण दिलेले आहेत आणि आज या मठात सर्व कारभार हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालला होतो। दर पौर्णिमा या ठिकाणी मोठं अन्नदान केलं जातं। सकाळी अभिषेक, दुपारी भजन, संध्याकाळी स्वयंपाक, सर्व प्रकारे त्या ठिकाणी हा कार्यक्रम चालत असतो। गुरुपौर्णिमा ही मोठा उत्सव, दत्त जयंती म्हणजे 2 कार्यक्रम सर्वात मोठे या ठिकाणी केले जातात। सर्व साधक या ठिकाणी वर्गणीच्या रूपानं यथाशक्ती आपल्याकडून असणारं दान, कोणी 100 असेल, 200 असेल, 1000 असेल अशा पर्यंत पैसा जमा करतात, अन्नदानासाठी खर्च करतात आणि या ठिकाणी मोठा कार्यक्रम आजचा या ठिकाणचा दत्त जयंतीचा सोहळा जो आहे 7 दिवस सप्ताह होता। रोज नित्य नियमानं कोणी ना कोणी अन्नदान करायचे। या ठिकाणी आजचा मोठा जो कार्यक्रम महाप्रसाद जो आहे ते बाबांचे 3 मुलं आणि 3 मुली या 6 जणांना मिळून आम्हाला 2-2.5 लाखाचा खर्च जो असता अन्नदानाचा ती त्यांची मुलं करतायत। अशा प्रकारे गोळ्या मिळालं या ठिकाणी रोज नित्य नियमानं कीर्तन, प्रवचन, भजन, अन्नदान आणि वाचन हे सर्व कार्य या ठिकाणी चालू असते। सांगायचं म्हटलं तर इथे सर्व स्वेच्छेने कार्य केले जातं। दान ऐच्छिक आहे, कुणाला कंपल्सरी नाही। वर्गणीची जबाबदारी ज्याच्या त्यांना ऐच्छिक आहे। सार्वजनिक सर्व कार्यक्षेत्रामध्ये स्वेच्छेने केले जातात। इथं स्वयंपाकाचं सर्व नियोजन आमच्या श्रीमती मंगलताई पवार या सर्व नियोजन करतात प्रत्येक पौर्णिमेचं आणि त्या माध्यमातून त्या ऐच्छिक दान येतं, त्याच्यातून हा खर्च चालवला जातो आणि प्रत्येक महिन्याला एक साधक मग प्रत्येक महिन्याचं जेवण बनवतो त्याच्या इच्छेनुसार। आज या ठिकाणी आमच्या दत्त मठात एकदम जागृत देवस्थान आहे। यामुळे काय इथलं सगळं नियोजन जेवणाचं वगैरे सगळं मंगलताई करतात। मग आणि आम्ही सर्व साथीला असतो त्यांच्या आणि येथील सर्व दत्त मठातील जेवढे भाविक आहे तिथे एवढ्यांना दत्त महाराज प्रसन्न आहेत। त्यांच्यामुळे आमच्या सगळ्या कुटुंबाचं सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे। इथले जागृत देवस्थान असल्यामुळं इथं सर्व काही भाविक भक्त येतात, सर्वांना सारखीच वागणूक देतात। जय हरी। पार्वतीबाई तुम्ही पुढं, पार्वतीबाई पुढे आल्या। पार्वतीबाईंनी बघितलं तर तसंच गळ्यात साप नाही, का चर्म नाही, का राग नाही अंगाला, तर कसा ओळखायला बाबा? पण दुसऱ्याला बोलता तर पातीवरती जातं ना। मोठी पंचायत झाली, तिघी जणी काहीतरी साष्टांग दंडवत मातेला घातलं
अनुसया मातेला दंडवत घातल्याने विनवणी केली की काय तर आमचे पती आम्हाला परत द्या म्हणल्यानंतर अनुसया मातेने त्यांच्या काय तर जीव आले. परत काहीतरी गंगोदर पतीचं स्मरण करून त्यांच्यावर टाकलं. परत मूळ स्वरूपामध्ये ब्रह्मा विष्णू त्या ठिकाणी काय तर प्रगट झाले. ब्रह्मा विष्णू काय तर महेश प्रगट झाले. अनुसया मातेने नमस्कार केला. सांगितलं तुम्ही 1 महिना 6 महिने माझे इथं राहिले, मला तुमचा काय झाला लढा लागला तर तुम्ही तिघही जण माझ्याकडे काहीतरी पुत्र रूपानं यावं अशी माझी विनंती आहे. विठ्ठल विठ्ठल. अशी विनंती अनुसया मातेने केल्यामुळं भगवान परमात्मा आत्रेचे अनुसया आत्रेचे अनुसया मग अशी ज्यावेळेस विनंती आतील ऋषीने अनुसया मातेनं त्या ठिकाणी काय तर तिन्ही देवगणना केली. त्याचं केलं आणि त्यामुळं अनुसयेच्या उदरामध्ये भगवान मानव. आता सांगायचं म्हणजे काही ठिकाणी असा उल्लेख की त्रय मूर्ती तयार झाली. एकच धड त्याला काय 3 असं आणि नंतर महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उपसंपादक गणेश कांबळे.